शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या 73व्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या शक्तीस्थळावर शिवसेना ठाकरे गट पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अभिवादन केलं। या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे आदीही उपस्थित होते। शक्तीस्थळावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र आले होते। दिवंगत नेते आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण करताना त्यांच्या कार्याची आठवण काढण्यात आली। कार्यकर्त्यांनी त्यांच्या समाजकार्यासाठी योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांचा आदर्श घेण्याचा निर्धारही व्यक्त केला। या अभिवादन सोहळ्याच्या निमित्ताने ठाणे शहरात दिवंगत नेते आनंद दिघे यांची आठवण पुन्हा एकदा जागवली गेली आणि त्यांच्या कार्याने प्रेरणा घेण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। ठाण्यात संविधान दिंडी काढण्याच्या ठाकरे गटाच्या उपक्रमाचं स्वागत करताना शिवसेना शिंदे गट खासदार नरेश म्हस्के यांनी टीका केली आहे। संविधान दिंडी स्वागतार्ह आहे, मात्र लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम काही जण करत आहेत। संविधान खतरे में असं बोलून लोकांना चुकीचा संदेश दिला जात असल्याचं म्हस्के यांनी या टीकेद्वारे म्हटलं आहे। त्यांनी ठाकरे गटाच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व नेत्यांनी उपस्थित राहणं गरजेचं होतं, मात्र आजी किंवा माजी पदाधिकारी कार्यक्रमाला दिसले नाहीत। यावरून त्यांच्या भूमिकेबाबत शंका निर्माण होत असल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं। खासदार म्हस्के यांनी 370 कलम आणि शहाबानू प्रकरणाचा उल्लेख करत काँग्रेसवरही निशाणा साधला। त्यांनी स्पष्ट केलं की 370ला काँग्रेसने विरोध केला होता। शहाबानू प्रकरणालाही काँग्रेसने पाठिंबा दिला नाही। संविधानाच्या सुरक्षेबाबत यांची भूमिका विरोधाभासी असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान पालकमंत्र्यांनी ठाणे पालघर जिल्ह्यातील प्रश्नांवर लवकरच तोडगा निघेल असं सांगितलं असून तसंच अर्थसंकल्पात ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी भरीव आणि आर्थिक मदत मिळेल असंही त्यांनी जाहीर केल्याचं सांगितलं। ठाण्यातील या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापलं असून पुढील हालचालींकडे सर्वांचं लक्ष लागले। लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणं, संविधानाची दिंडी काढली, आम्ही त्यांचं स्वागत करतो, पण जिकडे जितके शासकीय प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावं लागतं, आजी असून माजी असं, परंतु कुठल्याही प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांना ही मंडळी हजर नाही आहेत। संविधान खतरे में असं बोलून लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करतात। ज्या संविधानामध्ये वक्फ हा कायदाच नाहीये, त्या वक्फ कायद्याच्या बाजूने केंद्रामध्ये त्या कमिटीमध्ये आरडाओरड केला जातो, त्याच्या सुधारणा बिलांना विरोध केला जातो। या देशात संविधानाने एकच कायदा लागू केलाय, पण 370व कलम जे रद्द करण्याकरता जो भूमिका केंद्र सरकारने घेतली त्याला यांनी विरोध केला, काँग्रेसने विरोध केला, त्यांच्या बरोबर ही मंडळी आहेत। शहाबानो खटल्यामध्ये जो निर्णय दिला घटनेप्रमाणे त्याला काँग्रेसने विरोध केला, त्यांच्यासोबतही आहेत। केवळ संविधानाचा उपयोग स्वतःच्या फायद्याकरता करणं आणि लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करणं, लोकांमध्ये गैरसमज पसरवणं याकरता संविधानाचा उपयोग करतात, हे निषेधात्मक आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं। जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींचा सत्कार यावेळी करण्यात आला। उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत सन 2022-23 या वर्षामध्ये जिल्हा परिषद गटातील एकूण 53 गटांमध्ये स्पर्धा राबवण्यात आली होती। जिल्हा परिषद गटामधून जिल्हास्तरीयवरील स्पर्धेत वडपे ग्रामपंचायतीनं प्रथम क्रमांक पटकावला असून 6 लाख रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलं। कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायतीनं दुसरा क्रमांक पटकावला असून 4 लाख रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलं। भिवंडी तालुक्यातील मोरणी ग्रामपंचायतीनं तिसरा क्रमांक पटकावला असून 3 लाख रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले।
घनकचरा, सांडपाणी आणि मैला गाळ व्यवस्थापन या कामात विशेष स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत माळुंगे 50,000 रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवळी 50,000 रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. शौचालय व्यवस्थापन या कामासाठी स्वर्गीय आबासाहेब खेडकर पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत आवळे 50,000 रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र अंतर्गत संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाचा देखील 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजता कोपरीतील हरिओम नगर डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावरच्या शाळेवर स्वच्छ भारत, निरोगी भारत अशा विचारानं कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांभरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कचऱ्यावरच्या शाळेतील मुलांनी नृत्याविष्कार, भाषण आणि गायनातून देशभक्तीपर संदेश देत उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी संस्थेचे संस्थापक निलेश सांभरे, केदार चव्हाण, महेंद्र शिंदे, सुभाष पवार आदीही उपस्थित होते. 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे देशाच्या संविधानाचा स्वीकार करण्याचा दिवस. या दिवशी लोकशाही पद्धतीनं सरकार निवडण्याच्या अधिकाराचं स्मरण केलं जातं. याच पार्श्वभूमीवर कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाचा अधिकार आहे आणि ते देखील आपल्यासारखेच सामान्य आहेत. हीच लोकशाहीची जाणीव ठेवून कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देण्याचं कार्य जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेल्या 3 वर्षांपासून नियमित करत आहे. स्वच्छ घरात राहणं, स्वच्छ परिसरांमध्ये राहणं, स्वच्छ तालुक्यांमध्ये राहणं, स्वच्छ जिल्ह्यांमध्ये राहणं, स्वच्छ राज्यांमध्ये राहणं आणि स्वच्छ देशामध्ये राहणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच असं रोगराईला ठणकावून सांगायची वेळ आली आहे आणि हे ठणकावून सांगण्याचं काम हे विद्यार्थी नियमितपणे करत आहेत. स्वच्छता शिका, आरोग्याला जिंका, इथेही आहेत सुगंधी स्वप्न आणि शब्द अक्षरांच्या मळा, येथील कचऱ्यावरही फुलते जिजाऊची शाळा. ठाणे शहरातील आनंदनगर ठिकाणी या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर काम करणाऱ्या लोकांच्या झोपड्या असून येथे 60पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. जेव्हा ही गोष्ट जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांभरे यांना समजली तेव्हा त्यांनी या डम्पिंग ग्राउंडच्या सर्व विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. त्यांच्या शालेय स्तरावरील सर्व गरजा जिजाऊ पूर्ण करत असून रोज संध्याकाळी 2 तास त्या मुलांची शिकवणी वर्ग जिजाऊच्या माध्यमातून घेतला जातोय. जिजाऊने हे कार्य सुरू करण्याआधी ही लहान मुलं देखील विविध कामात गुंतलेली होती. बालमजूर होती, परंतु हळूहळू यातून ही मुलं बाहेर पडून आता शिक्षणाच्या वाटेकडे वळली आहेत. त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता जिजाऊ संस्था करत आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेलं बालपण समृद्ध करण्यासाठी जिजाऊ संस्थेनं उचललेलं हे पाऊल नक्कीच या मुलांचं भविष्य घडू पाहत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शाळेवरती काय सांगाल एकंदरीत? खूप आनंद वाटतोय का जो आज ठाणे शहर एका बाजूला टुमदार इमारती दिसत आहेत, मोठमोठ्या सोसायट्या दिसतात, अशा वेळेस एक कचऱ्याचा ढीग जिथे आपण जातानाही हायवेला नाकाला रुमाल लावतो जर बाईकवर गेलो किंवा रिक्षामध्ये गेलो तर, तिथे राहणाऱ्या या वस्तीतील मुलांसाठी ठाण्याच्या आमच्या टीमने गेल्या अनेक वर्षापासून शाळा सुरू केलेली आहे. आजच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी इतकेच सांगेन तर त्यांना आज स्वातंत्र्य मिळालं आहे. गेल्या अनेक वर्षापासून इथे शाळा सुरू आहे. येथील अनेक विद्यार्थी दीपाली नावाची एक विद्यार्थिनी जिची
आईचा खून झाला होता, वडील जेलला आहे, ती इथनं या आपल्या शाळेतनं हॉटेल मॅनेजमेंट करून एका 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी लागलेली आहे. आणखी अनेक विद्यार्थी विविध इंजिनिअरिंग वगैरे करत आहेत. तर इथे ज्युनियर KG बसतात. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देण्याचं काम आपली जिजाऊ संस्था करते. का हा जो वंचित घटक होता, का इथे जेव्हा शाळा सुरू केली होती 2015-16ला, तेव्हा इथे टीचर्सना यायला बंदी होती, इतकी व्यसनाधीनता होती. आज इथला पालकवर्गही खुशीने विद्यार्थ्यांना शिक्षणाला पाठवतोय. एका बाजूला वेठबिगारीबाबत नेहमी बोललं जाते, कायदे असतात, परंतु इथे लहान लहान मुलं या कचऱ्याच्या ढिगावरती काम करत असताना सुरुवातीला बघितली होती. आज प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करताना दिसतोय, शिक्षण घेताना दिसतोय. ते बघून खूप आनंद वाटतोय. ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांना धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे कला संगीत जीवन गौरव पुरस्कार, तर कथ्थक नृत्यांगणा निधी प्रभू आणि गायक नट ओंकार प्रभू घाटे यांना धर्मवीर आनंद दिघे कला संगीत युवा गौरव पुरस्कार जाहीर झालाय. 6 ते 8 फेब्रुवारी रोजी या कालावधीत होणाऱ्या सूर आणि ताल यांचा अनोखा संगम असलेल्या भव्य आनंदोत्सव 2025 हे पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रदान करण्यात येणार आहेत. या आनंदोत्सवाचं यंदाचं हे 3रं वर्ष असून रसिकांनी संगीताची अनोखी पर्वणी या निमित्तानं मिळणार आहे. गुरुवारी 6 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता उद्योगमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर रात्री 8:30 वाजता भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अशोक हांडे निर्मित अमृतलता या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता सूर आणि ताल यांचा अभूतपूर्व आविष्कार फ्युजन सादर होईल. तर शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजता गीतरामायणाची 70 वर्ष आणि राममंदिर वर्षपूर्तीच्या निमित्तानं गीतरामायण सादर होईल. यामध्ये ऋषिकेश रानडे, अजित परब, प्राजक्ता रानडे, सोनाली कर्णिक आणि इतर कलाकार सहभागी होणार आहेत. सूर आणि ताल यांचा अनोखा मिलाप असलेले आनंदोत्सव 2025मुळे ठाणेकर रसिकांनी पर्वणी मिळणार आहे. या संपूर्ण महोत्सवाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते आणि निवेदक अधोक्षक कन्हाडे करणार आहेत. देवेश केदार बापट या महोत्सवाचे समन्वयक असून सर्व रसिकांसाठी अत्यंत नाममात्र दरात संपूर्ण महोत्सवाच्या प्रवेशिका उपलब्ध असणार आहेत. यंदा आनंदोत्सव या कार्यक्रमाचं 3रं वर्ष आहे. गेली 2 वर्ष गडकरीमध्ये हा कार्यक्रम साजरा केला गेला. यंदा गडकरीचं नूतनीकरण चालू असल्यामुळे ठाण्यातल्या दुसऱ्या मोठ्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम आपण सादर करतोय. गेल्या 2 वर्षांप्रमाणेच यंदाही वेगवेगळे उत्तम कार्यक्रम आम्ही या कार्यक्रमाद्वारे समारोहाद्वारे देतोय. पहिल्या दिवशी लता दीदींचा स्मृतिदिन असल्यामुळे अमृतलता हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. दुसऱ्या दिवशी फ्युजन हा सूर आणि संगीत असा एक कार्यक्रम आहे. त्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता पद्मश्री श्री सुरेश वाडकर यांना आपण पहिला जीवन गौरव पुरस्कार देणार आहोत. त्याबरोबर त्यांचा एक लाईव्ह कार्यक्रम पण त्या दिवशी ठेवलेला आहे. 8 तारखेला संध्याकाळी 4:30 वाजता गीत रामायणाला 70 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून गीत रामायणाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. आणि त्यानंतर ठाण्यात प्रथमच श्रीमती आशा भोसले यांचा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. त्यांची मुलाखत अभिजित खांडकेकर घेतील. असे या कार्यक्रमात 3 दिवसात 5 कार्यक्रम होणार आहेत या समारोहामध्ये. तर आमची सर्व रसिकांना विनंती आहे या 5 कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद देऊन यशस्वी करावेत अशी आमची इच्छा आहे. कोण कोण मान्यवर येणार आहेत? पहिल्या दिवशी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उद्योगमंत्री श्रीयुत उदय सामंत, नंतर परिवहन मंत्री श्रीयुत प्रताप सरनाईक, कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार श्रीयुत नरेश मस्के उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 7 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री श्रीयुत एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते पद्मश्री सुरेश वाडकर यांना जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. आणि 8 तारखेला डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आशाताईंचा सत्कार या संस्थेतर्फे करतील.